तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल पुबागो. येस, आलेला आहे बुधवार आणि सगळेजण हसायला झालेत तयार. चला तर मग आजच्या हास्य प्रवासाला सुरुवात करूया. स्वागत करूया परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत, स्वप्नील जोशी, हो ला 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 काय जायचं रस्ता तिकडे? ला 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 ला. अहो बाहेर जायला नाही, इकडे गाणं गायला आलं. सेलिब्रिटी आहे ना मी आज इकडचा. कोण तुम्ही? मला ओळखलं नाही? पोज देतो. शाहरुख खान. मला आत्ता कळलं निलेश साबळेला अँकरिंग सोडून कॅरेक्टर का करावी लागतायत ते. अगं शाहरुख खान नाही, प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विजय वितुल. ओ, मग तुम्ही एकटे कसे? मी एकुलता एकच आहे ना, म्हणून एकटाच आलो. पण विजय वितुल ते कसं आहे, विजय माझं नाव आहे, वितुल माझं आडनाव आहे. आणि कसं आहे, असं नाव ठेवल्याशिवाय आजकाल संगीत हिट होत नाही ना, म्हणून मी तसं ठेवलं. पण ते सगळं सोडा, धन्यवाद. मी झी मराठीचा आभार आहे की आज त्यांनी मला इकडे सेलिब्रिटी म्हणून बोलवलंय. निर्मितीताईंचाही आभारी आहे की त्यांनी मला सेलिब्रिटी म्हणून इकडे बोलवलंय. आणि तेच मला सांगायचं की सगळ्या जोड्या इतक्या हिट करतायत. मी हा कार्यक्रम दररोज पाहत असतो आणि विशेष म्हणजे एवढ्या हिट आहेत की मी त्यांच्याबद्दल आता काय बोलणार नाही. काय बोलूच नका. तुम्हाला इथे कोणीही इन्व्हाइट केलेलं नाहीये. असं का घालून पाडून बोलता? आलोय फुकट, आपलं घ्या ना खपून. बर, मी मला ना अल्बम लॉन्च करायला आलोय. कोंबडी उडाली. ऐका तर 2 ओळी ऐका. असलं काही चालत नाही. नाही नाही, मी चालवून घेतो ना. तुषार, काळी पिवळी निळी हिरवी जे द्यायचे दे. आता ऐका. कोंबडी पळाली पळाली पळाली, कोंबडी पळाली पळाली पळाली, कोंबडी पळाली तंगडी धरून, आधार कुणाचा नाही हो. का 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 हो. शांत झाली. इथून पुढे तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे लग्नाच्या वरातीपासून. नॉर्मली लग्नाच्या वरातीमध्ये असते घोडी, पण इथे येणारे लग्नाच्या वरातीतला घोडा त्याच्या नवरदेवासोबत. बघूया त्यांची वरात कशी चालली. आणि हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे आनंद आणि दिगंबर. लगीन ठरलं या माझं, लगीन ठरलं या, लगीन ठरलं या माझं, लगीन ठरलं या, घोडा आणला या, माझी वरात चालली या. अरे चल चल लवकर चल ना. एक तर मला मंगळ, त्याच्यात माझी लग्नाची चंगळ. टंगळ मंगळ करू नको, चल लवकर चल. ए उतर, खाली उतर, आहे खाली उतर. तुझी काय लीद बीत टाकायची वेळ झाली का रे? नाही नाही, सगळं काय ते घरी करून यायचं ना. अरे असं काय करतोस, मला लग्नाला लेट होतंय, चल ना लवकर. तू काय वेडा बिडायस का? लग्न कशासाठी करतोस? तुझा प्रॉब्लेम काय? अरे आज माझं लग्न बघ, माझी वरात कशी आनंदाने, बघ बघ. अरे माझा मामा दादा कसे नाचतायत आनंदात, बघ. काय झालं? ते आनंदात नाचत नाहीयेत रे. मग गेला, अजून एकाचा बळी गेला. एक जण आपल्यात आला म्हणून नाचतायत ते. अरे असं काय बोलतोस? लग्न ही काही एवढी वाईट गोष्ट आहे का? वाईट गोष्ट असं नाही रे, पण लग्न झालेल्या माणसांचे चेहरे काही वर्षानंतर पाहिलेस तू? नाही. पहा या तुषारचा चेहरा पहा. अरे इथे सगळ्यांचा बँड वाजवतो, घरी गेल्यानंतर त्याची बायको त्याचा बँड वाजवते. बघ त्या बाबूकडे बघ. आपण त्याला इथे काय म्हणतो? ए बाबू, ए बाबू. त्याची बायको त्याला घरी गेल्यावर म्हणते, बाबू ये गळा दाबू. चिडला बघ केवढा, सगळा राग त्या डोलावर काढतोय तो. हो, बारीक असला तरी जोरात वाजवतो. ए घोड्या, पण सगळ्याच बायका काही वाईट नसतात. एखादी तरी बायको सुंदर असतेच ना रे. बायको सुंदर म्हणजे एक लक्षात घे, चांगली बायको आणि भूत ह्याच्यात साम्य माहितीये तुला? काय?
दोन्ही विषयी खूप बोललं जातं, पाहिलं कोणीच नाहीये अजून. मला घाबरवून टेन्शन देऊ नकोस. अरे कधीही न भांडणारी, स्वतःला समजून घेणारी, सुंदर, शांत, हुशार अशी बायको असेल तर तू काय म्हणशील तिला? अफवा, भ्रम. प्रत्यक्षात नसतं रे असं काही कधी. अरे असं नको बोलूस. मला लग्न करायचंय, संसार करायचंय, लग्न करून मला सेटल व्हायचंय, मग मुलं बाळ. इतका वेळ मी तुला सांगतोय लग्न करू नकोस, लग्न करू नकोस. लग्नानंतर पहिले काही दिवस कसं असतं माहितीये? कसं? तुझा गळा माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. पण लग्न होऊन काही वर्ष गेली की मग म्हणता येतं तुझा गळा दाबू का रे चांडाळा. नाही रे, नाही रे. मला सांग, WIFE म्हणजे काय? वाईफ. हा, म्हणजे याचा अर्थ काय होतो? बायको. अरे त्याचा लॉंग फॉर्म काय? लांबची बायको. काय झालं? अरे WIFE म्हणजे विदाउट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरी टाइम. सतत भांडत असतात रे न सांगता. अरे नको असं बोलूस. तुला माहित आहे माझ्या लग्नाचा सोहळा बघण्यासाठी माझ्या आई वडिलांनी किती मेहनत केली आहे. तेच तर असतं ना. पुरुष जोपर्यंत आई वडिलांचा मुलगा असतो तोपर्यंत हुशार, कर्तबगार असतो. पण एकदा का तो बायकोचा नवरा झाला की त्यानंतर ह्या जगात इतका मूर्ख, निरुपयोगी, बिंडोक माणूस कुठलाही नाहीये. त्याला पट्ट रे पट्ट. 25 वर्ष आई वडील मुलाला वाढवून शहाणा करतात आणि बायको त्याला 2 मिनिटात वेडा करते. अरे असं काय बोलतोस? मी बघितलंय बरेच नवरे बायकोवर प्रेम करतात. कुणाच्या? अरे स्वतःच्या. काय पुरावा काय यायला? कशाला पाहिजे पुरावा? माझ्या बऱ्याच मित्रांनी खिशामध्ये बायकोचा फोटो ठेवलाय. कुठलाही संकट आलं की लगेच बायकोचा असा फोटो बघतात. बरोबरच आहे ते. हा. त्यावेळेला त्यांना वाटत असणार काय? आपण जर हे संकट झेलू शकतो तर आलेलं संकट काय? नाही रे असं नसतं रे. तुला सांगतो, माझा एक असाच लग्न झालेला मित्र लग्नाला कंटाळून विष खायला म्हणून केमिस्ट कडे गेला. त्याला म्हणाला जरा विष देता का, विष. त्यानंतर केमिस्ट म्हणाला प्रिस्क्रिप्शन लागेल. यांनी डायरेक्ट बायकोचा फोटो दाखवला, लगेच विष दिलं रे त्याला, लगेच विष दिलं. नाही रे असं नसतं. मी तुला सांगतो नवरा आणि बायको ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर आहे. म्हणूनच त्यांचं तोंड कधी एकमेकांकडे नसतं. अरे नवरा आणि बायकोचं एकमत झालंय असं एकतरी उदाहरण माहितीये का तुला? नसू दे, मी पटवून घ्यायचा प्रयत्न करीन ना. काय झालं? काही मूर्ख नवरे असाही प्रयत्न करतात. पण बायका अशा असतात ना, आधी त्या नवऱ्याला सांगतात तुम्ही बदला, ती सिगरेट पैकी सवय बदला, कुठेही बसता ते बदला, मुलांचा जरा अभ्यास घ्या, नुसते उभे राहू नका. आणि नवरा एकदा बदलला की मग नंतर त्याच म्हणतात काय बदललात तुम्ही, पूर्वीसारखे राहिला नाही, कंप्लीट बदललात तुम्ही, मला अपेक्षा नव्हती असं म्हणतात रे. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपण कसंही वागलो तरी जिच्या समोर आपण चुकीचेच वाटतो त्या बाईला बायको म्हणतात रे. गप्प बस. मला तर काही लोकांनी सांगितलंय पत्नी ही घराचा स्वर्ग बनवते आणि नवऱ्याला स्वर्गवासी. नको रे असं बोलूस. म्हणजे लग्न ही काही एवढी मोठी चूक आहे का रे? प्रश्नच येत नाही. मला सांग, आपण सगळ्यात मोठी चूक करतो त्याला काय म्हणतात? त्याला घोडचूक म्हणतात. का म्हणतात? का? अरे वाजत गाजत घोड्याच्या पाठीवर बसून जाऊन आपण करतो ना रे ती. घोडचूक म्हणतील नाही तर दुसरं काय म्हणणार सांग. गप्प बस. अरे आपण थकून बागून घरी गेलो की बायको कशी आतुरतेने आपली वाट बघत असते. कशी वाटली रे तुला ही भावना? नाही आहे, बरी आहे. बरी आहे की नाही? थकून भागून जरी गेलो तरी मुलं बाबा बाबा म्हणत जवळ येतात तेव्हा काय वाटतं रे? वाटतं की नाही? तू रात्री उशिरा गेलास थकून भागून तर जेवणासाठी कोण थांबतं? तुझी आई थांबते का बायको थांबते रे? नाही थांबते, बायकोच थांबते. हो ना. मग मला लग्न करायचंय. लग्न करून मी सेटल होणार, मग संसार, मग मुलं बाळा. आतापर्यंत किती तरुणांना सांगितलं लग्न करू नका, पण ऐकत नाहीत. सगळ्यांचं शेवटी या चला बसा. अरे मुहूर्ताला वेळ होतोय. चल. गेला अजून एक जण वाया गेला. लगीन ठरलं या माझं, लगीन ठरलं या, लगीन ठरलं या माझं, लगीन ठरलं या. म्हणजे बरं झालं, मला बरीचशी माहिती कळाली. अजून आपलं लग्न व्हायचं आहे म्हणून. आपलं म्हणजे माझं लग्न व्हायचं आहे. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. काय दिग्या, सॉलिड लगीन गाई लागली तुला.
तो असा एकदम उतावळा नवरा असा कळत होता आम्हाला की आता बहुतेक इकडनं बाहेर जाऊन तिथेच मुलगी उभी केली की काय, डायरेक्ट इकडे गेले की डायरेक्ट फेरे आणि डायरेक्ट लग्न. आवडला मला परफॉर्मन्स, मला इंटरेस्टिंग वाटला. गॉड ब्लेस यू. थँक्यू. निर्मिती ताई, मला पण आवडला ऍक्ट. मला थोडेसे पंचेस थोडे कमी वाटले कारण काही काही जोक्स SMS चे होते, ते जर थोडे खुल्ले असते तर आणखी मजा आली असती. पण ओव्हरऑल ऍक्ट चांगला झाला तुमचा. ऑल द बेस्ट. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर 8 गुण. निर्मिती ताई 8 गुण. आधीचे 36 आणि आत्ताचे 16 एकूण 52 गुण. क्या बात है. आनंद आणि दिगंबर, विनोदांची ही घोडेस्वारी अशीच पुढेही चालू राहू देत. तुम्हाला पुढच्या सगळ्या वरातीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. वा, मस्त मस्त मस्त.